सेकंड इनिंगला इथून या माफ करा सेकंड सेमीफायनलला इथून सुरुवात करू. गोलंदाजी मार्क वरती हर्षद गोलंदाजीवरती आपण पाहतो तयार होत आहेत. फाईट दोन्ही टीम मध्ये जबरदस्त पाहायला मिळेल. अखेरच्या टप्प्यामध्ये महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे टीम श्री11 आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणती टीम भिडणार याचं उत्तर या मॅचच्या विजयपदानंतर समजेल. यात शंका नाही. इथून केली जाईल मॅचला सुरुवात. 4 षटकांची निर्णायक मॅच आहे. पहिला बॉल हर्षदचा सन्मान पाहायला मिळतोय. किशोर स्ट्रायकर एंडवरती होता. सातत्यानं कोलिवली टीमसाठी किशोर जर का पाहायला गेला तर वन डाऊनच्या भूमिकेत सलामीच्या भूमिकेत जात असतो आणि आता यावेळी आपण पाहतोय स्वतःच्या टीमसाठी खेळत असताना प्रीमियर लीगमध्ये त्याची देखील कामगिरी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता झाली आहे. सुरुवात खूप चांगली SK वॉरियर्स टीमसाठी. हर्षद गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होईल. सेकंड बॉल फटका जबरदस्त भरपूर उंचावरती अंकुश डांगरे वेगाने धावतात आणि वेगाने धावत असताना लपकली गोल्डन विकेट. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील किशोर. निर्णायक मुवमेंट वरती विकेट आपण पाहतोय. तदनंतर आपण पाहतो आता परेश मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना प्रोत्साहित करणारी त्यांची मंडळी भरपूर आहे. अतिशय आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे खेळाडू हे देखील. एक विकेट माघारी आली आहे. डॉट बॉल पहिला बॉलची फेकी आपण डॉट पाहिली. तदनंतर सेकंड बॉल वरती विकेट आली आहे. तिसरा चेंडू इथून फेकला जाईल. तिसरा बॉल हर्षदचा समोर खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं यावेळेस पाहायला मिळतो फटका. कार्पेट लेवलने दुसरीचा प्रयत्न इथून कोण अडकलं जाईल चुकी पाहायला मिळतीये. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न तेजस आहेत. इथून आपण पाहतोय फंबल आणि फंबलचा फायदा उचलत असताना पाहायला मिळाला. 3 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. अपेक्षा होती एक धावेची एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. फंबल पाहायला मिळालं. लगेच 22 धावेसाठी निघाले. 3 टोटल कंप्लीट झाल्या. यावेळेस वेगानं खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाची दाद द्यायला हवी. इथून जीवनदान अतिशय वेगानं फेकला होता. फक्त एक धाव आपण पाहतोय. धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. 4 धावा टोटल धावफलकावरती. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेचण्याची संधी दिली जात नाहीये. हर्षद गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अगदी 15-16 पावलांचं बहारदार रनअप घेऊन यावेळेस गोलंदाजी करतोय हर्षद. पाचवा बॉल परेशसाठी ओळखली शरीर यष्टी परेशची. कुठल्याही प्रकारची मुवमेंट पाहायला मिळाली नाही. पायामध्ये स्थिरावला होता आणि फायदा उचलला हर्षदने. चांगल्या पद्धतीने गोल्डन स्पॉटवरती चेंडू टॉस करत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉलची सांगता. लास्ट बॉल परेश साठी. इथे आपण पाहतोय लास्ट बॉल वरती आली आहे विकेट.
धावबादच्या स्वरूपात गोल्डन विकेट माघारी येत असताना प्रल्हाद अगदी स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळतो. तदनंतर या स्पर्धेसाठी अगदी दानशूर व्यक्तिमत्वांनी भरपूर साल मोलाचं सहकार्य केलं. एकदा त्यांची नावं आपण परेश शिनारे यांनी जर का षटकार लगावला तर गुलाब शेंगदाणे साहेबांकडून आणि दिनकर दादा मिसाल यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भरपूर सारी आपण पाहतोय पाहुणे मंडळी आता इथवर उपस्थित होती आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावरती 2 गडी इथून गारद झालेत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांनी हातभार लावला. बाकस ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सरपंच माननीय श्री संजय दादा तांबोली यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य करण्यात आलं. तदनंतर गणेश दादा तांबोली यांच्याकडून कोल्ड्रिंक्स आजच्या दिवसामध्ये देण्यात आल्या. तदनंतर 1000 रुपयाचं क्रॅश प्राईज देखील त्यांच्याकडून देण्यात आलं. तदनंतर पंढरीनाथ तांबोली साहेब हबप पंढरीनाथजी तांबोली साहेब यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं. सचिनदादा तांबोली यांच्याकडून एक बॉल बॉक्स देण्यात आला. तदनंतर दत्तादादा तांबोली यांच्याकडून तब्बल 20 पाण्याचे जार देण्यात आले. तदनंतर दत्तादादा जोगले यांच्याकडून खेळाडू प्रेक्षकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली. खऱ्या अर्थाने या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि साबरा लॉंग स्टॉपच्या दिशेला अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक गेलेत आणि दुखापतग्रस्त आहेत की नाही ते बघा. कॅमेरामॅननं हे क्षणचित्र अगदी परफेक्ट कॅप्चर केलं आपण पाहू शकाल. 4 धावा धावफलकावरती नक्की झाला. टोटल 8 आकड्यावर 2 गडी अद्यापपर्यंत गारद झाले. विनंती करतो जर का खेळाडू दुखापतग्रस्त नसेल तर लगेचच आपण या मॅचला सुरुवात करा. खऱ्या अर्थानं आपण पाहाल दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना तदनंतर प्रेक्षकांसाठी देखील जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. दत्तादादा जोगले तुमचा देखील खूप मनापासून आभार. यावेळी चेंडू चांगल्या पद्धतीनं फेकत असताना पाहायला मिळालेत. निखिल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तिसरा बॉल परेशसाठी अक्रॉस द लाईन न फटका आडव्या बॅटनं डीप मध्ये आहेत हर्षद वेगाने आलेत. एक झाले सिंगल कंप्लीट फंबल आणि दुसरीसाठी डेंजर झोन कडे प्रवास पाहायला मिळाला परेशचा. परंतु बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित इथून चांगल्या पद्धतीनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवत असताना 2 कंप्लीट पाहायला मिळत आहेत. टोटल पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये 10 आकड्यावर. चौथा बॉल समोर फटका ऑन साइडला आपण पाहतोय. हर्षदनं केली चुकी. अंकुश डांगरे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावा टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. परेश आपण पाहतोय 7 चेंडू वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळी साकारत असताना आपल्या टीमसाठी चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळते. पाचवा बॉल भरपूर उंचावरती उडलाय. इथून अंदाज बांधताय तेजस कुठल्याही प्रकारची चुकी न करता. स्वप्नील होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि पकडला चांगला झेल. हादरा क्रमांक 3 लागत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश पोहोचतायत. रोशन पोहोचतायत माफ करा. रोशन आपण पाहतो पोहोचतील. 3 विकेट नक्की झाले. 14 धावा धावफलकावरती आहेत. परेश अगदी खूप चांगली पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
13 धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी जमावण्यात आल्या. तर परेश माघारी आल्यानंतर न्यू बॅटर रोशन पोहोचलेत. स्ट्रायकरवरती आपण पाहू शकाल रोशनला. लास्ट बॉल वरती फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये अंकुश आहेत. फक्त एक सिंगल पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती आम्ही इथवर पाहिली. 2 षटकांती टोटल जाऊन पोहोचले. ती 15 या आकड्यावरती 15 धावफलकावरती आहे. 7.5च्या सरासरीनं धावा एकवटल्या गेल्यात. 15 धावा अवघ्या धावफलकावरती. 4 षटकांचा सामना. सेमीफायनलची मॅच कोलिवली प्रीमियर लीग KPL पर्व 4 आणि या 4थ्या पर्वाची दुसरी सेमीफायनल आपण अनुभवतोय. तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित गोलंदाज तयार होत आहेत. तेजस गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल तेजसचा. यावेळेस फटका जबरदस्त डीप मध्ये. हर्षद पकडतील चांगला झेल. हादरा क्रमांक 4 लागत असताना आता आपण पाहतोय 4 वेळा ध्रुव 11 टीमला गारद झाले विकेट रोशनची. पहिल्या बॉल वरती विकेट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून. सेकंड बॉल जागा बनवली अजय मार्केने, परंतु बेधक मारे करत असताना तेजस आपण पाहतोय अगदी मूड मध्ये गोलंदाजी फेकतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू यावेळेस टाकत असताना आपण पाहिलं मिडल स्टंप वरून चेंडू टॉस होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. 15 या आकड्यावरती स्थिरावली आहे धावसंख्या. तिसरा बॉल यावेळेस तितपत चांगला फटका नाहीये. कव्हरला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी साथे निघालेत वेगाने. पोहोचतील कंप्लीट करतील. 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळाला. टोटल 17 या आकड्यावरती पोहोचतीये. यावेळेस अजयच्या बॅटमधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे येईल. 6 धावा अर्जित करतील. आपलातून ब्रँड स्ट्रोक लॉंग ऑफला यावेळेस मनसुबा पाहायला मिळाला. पाचवा बॉल कार्पेट लेवलने पुन्हा एकदा लॉंग ऑफला डीप मध्ये निखिल आहेत. फील्ड चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. कॅरी केलाय चेंडू फेकलाय तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळाली आहे. एकदा बॉल 1च्या मदतीने टोटल 24 या आकड्यावरती. लास्ट बॉल जोरदार अपील. यस अपील पंचांनी उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात हादरा क्रमांक 5 लागत असताना गिरीश इथून बॅक टू द डगआउट.
लास्ट ओव्हरसाठी येत आहेत गोलंदाज नवनाथ, गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने देखील करामत आपण पाहिली केली आहे. आता या शेवटच्या मॅचमध्ये देखील करामत करणं गरजेचं आहे. सातत्यानं कोलिवलीच्या सुरुवातीच्या क्रिकेटपासून अद्यापपर्यंत खूप चांगली साथ कोलिवलीकरांना ज्यांनी दिली तेच गोलंदाज नवनाथ. पहिला बॉल नवनाथचा यावेळेस चांगल्या टप्प्यावरती व्हेरिएशन देत असताना पाहायला मिळतात चेंडूला. डॉट बॉलची सांगता 24 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी नक्कीच गारद झालेत. 24 आकडा धावफलकावरती स्थिरावलाय. लगाम लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सेकंड बॉल अक्रॉस द लाईन, फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. पोहोचतील तेजस. फील्ड आड फेकी डेंजर झोन कडे होते. अजय मार्के आपण इथून पाहतोय आपण माघारी येत असताना पाहायला मिळतील. वैयक्तिक 9 धावा कमावत माघारी परततायत अजय. एक सिंगल नक्कीच ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने टोटल 5 आकड्यावर 25 आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. जयवंत आता स्ट्रायकर वरती, न्यू बॅटर इन ॲट नंबर अगदी आपण पाहू शकाल 8 वरती दाखल झाले. जयच्या बॅट मधून फटका चांगल्या पद्धतीने लॉफ केलाय. डीप मध्ये आहेत अंकुश. इथे थोडस अंकुश नक्कीच लागलं गेलंय. 3 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. एकदा फंबल झाली ना की तिथून प्रत्येक फलंदाज धाडस राखतो आणि कंप्लीट करत असतो. धावसंख्या वेगानं धावले कंप्लीट केल्या. टोटल 3 स्थिरावलेली धावसंख्या पुढे सरसावत असताना आता पोहोचली आहे ती तब्बल 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावरती. धावा येणं गरजेचं आहे कारण विचार करायला गेला तर SK वॉरियर्स टीमकडे देखील चांगले तुल्यबाज फलंदाज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का पुढील इनिंगमध्ये बॉलिंग करायची असेल तर इथून ध्रुव अँड RV11ला चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या आणावी लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. 4 चेंडू अद्यापपर्यंत फेकले गेलेत. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती असताना टोटल 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. 28 आकडा धावफलकावरती. 5वा बॉल. 5वा बॉल वेगानं प्रहार नक्कीच परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. इथून क्रीज सोडली आहे. संभाजी तांबोली उर्फ सॅम मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. आता सॅम सारखी पारी खेळावी लागेल. लास्ट बॉलवरती एकात मोठा फटका आला तर कदाचित थोडीशी उंची मिळेल धावसंख्येला. पुढील इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने पुन्हा खेळ साकारता येईल ध्रुव अँड RV11 टीमला. पाहूया आता लास्ट बॉलवरती काय करताय कारण विचार करायला गेलं नवनाथनं मागील बॉलवरती विकेट मिळवली. लास्ट बॉलमध्ये जर का पाहाल तर चांगला आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळतोय नवनाथचा. त्यामुळे तितपत चांगला चेंडू हाताळेल यात शंका नाही. खराब चेंडूची संभावना खूप कमी पाहायला मिळते. टोटल 28 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल. लास्ट बॉल अतिशय वेगानं इथून धाव बादच्या स्वरूपात लास्ट बॉल वरती येईल. विकेट माघारी. यस षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या डावाचा खेळ इथवर संपुष्टात आला. टोटल थांबली स्थिरावली ती फक्त 28 या आकड्यावरती. आता गरज असेल विजयासाठी ती SK वॉरियर्स टीमला 29 धावसंख्येची. 24 चेंडू 29 धावसंख्येची गरज असणार आहे विजयासाठी SK वॉरियर्स टीमला.
लगेच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दुसऱ्या डाबाला इथून लगेच सुरुवात करणार आहोत. डगआउटमध्ये आपण पाहतोय चेंडूची पडताळणी नवनाथ आणि तेजस थोडीशी बातचीत करतायत. कोणते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, कारण निर्णायक क्षणी ही मॅच येऊन पोहोचली आहे. कारण दोन्ही टीमसाठी विजय तितकाच महत्त्वाचा आहे. KPL पर्व चौथा आणि या चौथ्या पर्वाची सेकंड सेमीफायनल आपण अनुभवतोय. SK वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते चार्बे अँड ध्रुव 11 टीम. आमच्या ऑफिशियलला मोह आवरत नाहीये. नितू आपण पाहतो प्लीज. आता अखेरच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. लवकरात लवकर ही मॅच फिनिश होईल यात शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना पाहायला मिळेल. निखिल आणि त्याच्या सोबतीला नवनाथ ही सलामीची जोडी पोहोचतीये. बनवायच्या टोटल विजयासाठी 29 धावा. सेकंड इनिंगला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती रोशन. पहिला बॉल रोशनचा नवनाथसाठी. गार्बेज लेवलनं फटका वेगाने फेकलाय. थ्रो. फक्त एक सिंगल पाहायला मिळतीये. लो स्कोर मॅच पाहायला गेलं तर फक्त 28 धावा जमवू शकली ध्रुव अँड चार्बे 11 टीम. तदनंतर 29 धावसंख्येचं छोटंसं टार्गेट राहिलं ते SK वॉरियर्स टीमकडे. 4 षटकांची ही मॅच अखेरच्या टप्प्यामध्ये सेकंड इनिंगला आपण पाहतोय. इथून सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल. सेकंड बॉल निखिलच्या बॅटमधून भरपूर उंचावरती आहे. वेगाने धावता क्षेत्ररक्षक नोमॅन झोनला चेंडू लँड झाल्यानंतर दुसरीची डिमांड कंप्लीट. तिसरीसाठी वेगाने निघतायत आणि इथून 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार येईल की नाही माहीत नाही. पॉवर प्ले म्हटल्यानंतर धावा देखील अशा रीतीने एकवटल्या जातात आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्न इथे पाहायला मिळतात. 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या. टोटल 4 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा बॉल वेगानं बॅट फिरवली आहे परंतु बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. चौथा बॉल यावेळेस आपण पाहतो. यस, पंच आमचं लक्ष वेधून घेतील. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा चेंडू पाहायला मिळाला. विचार करायला गेला तर पहिल्या धावामध्ये तितपत चांगली कामगिरी झाली नाहीये. तितपत चांगल्या धावा एकवटल्या गेल्या नाहीत. इथून अशा प्रकारची चुकी आता गोलंदाजाकडून अपेक्षित नसेल. सेमीफायनलची मॅच निर्णायक सामना. यावेळेस फटका जबरदस्त. कव्हरला उडवताना बाला मिळतात. गॅप सिलेक्शन चांगलं. वेगाने धावता क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार चौकार. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने टोटल 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावरती. आता गरज आहे विजयासाठी फक्त 20 धावसंख्येची. 9 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित या षटकातील आता आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल. पुन्हा रोशन तयार.
5व्या बॉलवरती फटका, भरपूर उंचावरती आसमानी टोला, परंतु डीप मध्ये हा क्षेत्ररक्षक फसवलं जाईल. संपुष्टात येईल नवनाथचा खेळ. बॅक टू द डगआउट. यावेळेस तेजसच्या बॅट मधून अगदी लेझी क्रिकेट खेळत असताना फटका पाहायला मिळतोय. नो लुक शॉट. चेंडूकडे पाहिलं देखील नाही तेजसने. अगदी बॅट फिरवली आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी रवाना झाला. पहिल्या षटकाची समाप्ती होती. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही बाणवायच्या विजयासाठी येणाऱ्या 18 बॉलवरती टोटल 16 धावा. 18 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाही. निखिल आपण पाहतो यावेळेस प्रयत्न चांगले होते, परंतु करेक्शन तितपत चांगलं पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता होईल. गोलंदाजी मार्कवरती अजय मार्के आलेत. यस यस, इथून आपण पाहतो एक मंकी हिट विकेट आपण पाहतो येत असताना पाहायला मिळते आहे. क्रीज सोडली, पुढे निघावली. अगदी लालची पद्धतीने पुढे निघाले होते तेजस. एक नो लुक शॉट आपण त्याच्या माध्यमातून पाहायला चौकार, परंतु अगदी स्वस्तात माघारी परतताना पाहायला मिळतोय. इथून न्यू बॅटर अंकुश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. गोलंदाजी मार्कवरती अजय आलेत. अजयने पहिला बॉल डॉट हाताला, त्यानंतर सेकंड बॉलवरती आपण विकेट पाहतोय. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला आणि इथून विकेट आली. सेकंड बॉलसाठी पुन्हा तयार बाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश पोहोचतात. सेमीफायनलचा सामना आपण अनुभवतोय. विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका, कारण आता सूर्य देखील अस्ताला जायच चाललाय. भरपूर सारा अंधार व्हायच्या आत आपण बक्षीस समारंभ देखील उरकणार आहोत, त्यामुळे विनंती असेल ऑफिशियलला देखील की जास्तीचा विलंब आता खर्च करू नका. यावेळी निखिलच्या बॅटमधून आपण पाहतोय अगदी हवा जे आहे ना वेगाने आली, परंतु करेक्शन कुठल्याही प्रकारचं नव्हतं. त्यामुळे डॉट बॉलची सांगता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आता पेश करतायत. अजय 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. तिसरा बॉल फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु थोडे दूर राहिले चेंडूपासून. तोपर्यंत एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली. 14 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 15ची गरज अजूनही विजयासाठी SK वॉरियर्स टीमला. इथून हलकीशी कडा. परेश आहेत स्लिपमध्ये. थर्ड स्लिपला आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
फक्त एक सिंगल इथून देखील कंप्लीट. पुढे सरसावत असताना थोडंसं समीकरण 14 चेंडू 14ची गरज असणार आहे. पाचवा बॉल लाजायचा लो फुल टॉस शरीरापर्यंत अगदी वेगानं पोहोचला चेंडू, परंतु तितपत चांगला फायदा घेता आला नाहीये. फक्त एक सिंगल. दोन्ही टीमकडे अगदी सामना स्थिर स्थितीला पाहायला मिळतोय, मेंटेन पाहायला मिळतोय सामना. 13 चेंडू आता 13 धावसंख्येची गरज. पुढे पुढे सरसावत असताना हा सामना आपण पाहतोय. आणखी एका चेंडूचा खेळ आता या ओव्हरमधील बाकी आहे. लास्ट बॉलवरती किती धाबा कमवल्या जातील. एकात मोठा फटका आला तर प्रेशर कमी होईल SK वॉरियर्स टीमचं. रिव्हर्स अटेम्प्ट जोरदार लाऊड अपील नक्कीच झाली, परंतु चांगली पंचगिरी साकारतायत नीतू आणि सांगताय बाईच्या स्वरूपात आलेली लेग बाईच्या स्वरूपात आलेली एक धाव. षटक संपल्याचा इशारा आलाय. आता येणारे 12 चेंडू, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी बनवायच्या विजयासाठी. टोटल 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. लाडू बैलाचे बिग फॅन बंटी आता गोलंदाजी मार्कवरती थांबवायच्यात आपल्या टीमसाठी. टोटल 12. विनंती करतो जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच मार्चला सुरुवात. आपण पाहतो बंटी तयार. अंकुशसाठी पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती थांबून ठेवण्याचा प्रयत्न. आता इथून बंटीनं सुरुवात चांगली केली. अशाच प्रकारचा शेवट जर का राहिला तर कदाचित या मॅच मध्ये भरपूर सारी ट्विस्ट पाहायला मिळेल. 11 चेंडू 12ची गरज. सेकंड बॉल फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. नो मॅन झोनला चेंडू एक टप्प्याकरी निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. इथून ललकार पाहायला मिळतो अंकुशच्या बॅट मध्ये. विजयासाठी 4 धावा अर्जित करतील. 4च्या मदतीने टोटल पुढे सरसावली जाऊन पोहोचली ते 21 या आकड्यावरती. 21 धाव फलकावर. पहिला चेंडू खूप चांगला होता, तदनंतर मात्र आपण पाहतोय सेकंड बॉल वरती आलेला हा चौकार पुढे सर घेऊन गेलाय टीम SK वॉरियर्सला. तिसऱ्या बॉल वरती अफलातून एफर्ट्स. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टूर्नामेंट चांगल्या पद्धतीने झेल पकडत असताना पाहायला मिळतात. गिरीश होते, पकडलाय चांगला झेल. हादरा लागला गेलाय. माघारी येतील अंकुश. विकेटचं प्रदर्पण घडवून आणलंय. अजूनही गरज आहे विजयासाठी. टोटल 8 धावसंख्येची. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी जमिनी लगत डाईव्ह लगावत झेल पकडलाय. न्यू बॅटर आता इथून तयार होत आहेत. हर्षद ऑलराऊंडर हर्षद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. आता इथून जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल.
इथे थोडासा दबाव नक्कीच असेल. आता इथून गोलंदाजावरती एक हल्ला नक्की झाला. विकेट देखील त्यानं कमावली. पुन्हा तयार होत आहेत बनवायच्या अजून निर्णायक 8. विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका, कारण आपण कुठल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत नाही. मग तुम्हाला टाइम कशासाठी घ्यावा लागतोय याकडे थोडं लक्ष द्या. यष्टीरक्षक कॅप्टन किशोर थोडेसे चेंजेस करतायत क्षेत्ररक्षणामध्ये, कारण दोन्ही टीमसाठी तितकीच निर्णायक मॅच आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये अजूनही 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू इथून समाप्त झालेत. उर्वरित अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच 9 चेंडू आणि 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलंय. बंटी इथून पुन्हा तयार होत असताना बाला मिळतील 4थ्या चेंडूसाठी. चौथा बॉल. हर्षदच्या बॅट मधून फटका जबरदस्त आहे. डीप मध्ये झाली आहे चुकी. चेंडू आलाय अगदी मंचाजवळ. 4 धावा अर्जित झाल्या हर्षदच्या बॅट मधून. आता इथून अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळेल टीम SK वॉरियर्स. 4च्या मदतीने टोटल पोहोचली 25 या आकड्यावरती. 5वा बॉल. हर्षदच्या बॅट मधून अगदी लेझी आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं ना तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी मोमेंटम शेवटच्या क्षणी चेंडूने अगदी टर्न केली. शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. अकडली बॅट, परंतु तितपत चांगला फटका पाहायला मिळते. डॉट बॉल. लास्ट बॉल वरती इथून अजय आहे तिथे फील्ड आणि फेकी. तोपर्यंत फक्त आली एक सिंगल. षटक संपल्याचा इशारा येईल. अजूनही आता इथून गरज आहे विजयासाठी. येणारे निर्णायक 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची. 6 चेंडू 3चं समीकरण. अजूनही पाहायला गेलं तर दोन्ही टीमकडे सामना बॅलन्स पाहायला मिळतोय, कारण जर का लास्ट ओव्हरमध्ये एका 2 निर्धाव चेंडू हाताळले तर प्रेशराईज करू शकते ती चार्वे आणि दुर्व 11 टीम SK वॉरियर्स टीमला. विनंती करतो जास्तीचा वेळ खर्च न करता लगेच आपण या लास्ट ओव्हरला सुरुवात करा. सहा चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय सेमीफाइनल 2. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून चांगले एफर्ट जर का लावले या गोलंदाजाने तर नक्कीच अजून देखील या मॅच मध्ये भरपूर सारी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. विनंती करतो जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण या लास्ट स्पेलला सुरुवात करा. पहिला बॉल जयवंतचा डीप मध्ये आहे. रोशन मागील ओव्हरच्या लास्ट बॉल वरती घडलेली चुकी पुन्हा घडू दिली नाही. सावरलं स्वतःला. पहिल्या बॉल वरती आली सिंगल. आता इथून थोडी मॅच पुढे जाईल. समीकरण बदलेल. येणारे 5 बॉल विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. अजय मार्के थोडेसे कानमंत्र देत आहेत जयवंतला, परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर क्रिकेटचा अनुभव अजयपेक्षा जयवंतला जास्त आहे. सातत्यानं कोलिवली टीमसाठी चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आता संकटात सापडलाय, कारण थांबवायच्यात वाचवायच्यात आपल्या टीमसाठी टोटल येणाऱ्या 5 बॉलवरती अवघ्या 2 धावा. सेकंड बॉलसाठी पुन्हा तयार. राईट मोर द विकेटने पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करत असताना हलक्या हातानं फटका दर्जेदार. मिसफील्ड आणि चेंडू निघून चाललाय. SK वॉरियर्स टीम साठी
4 धावा अर्जित होतील. या बॉलवर विजय संपादन करत असताना महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाली SK वॉरियर्स टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्रीलेवन कोलिवली टीम दोन्ही कॅप्टन इथवर उपस्थित आहेत. नाणेफेकी